बऱ्याचदा डोळ्याखाली सूज येते, पफीनेस असतो किंवा चेहरा सतत सुजत असतो. हे जर तुम्हाला जाणवत असेल तर याची कारणं संक्रमण, दुखापत किंवा मग कुठली तरी ॲलर्जी आहे म्हणून होऊ शकतं किंवा थायरॉइड असेल तर त्याचं प्रमाण वाढलं असेल किंवा मग किडनी खराब असतील तर याचे हे संकेत असू शकतात. त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या कारणामुळे आपल्या चेहऱ्यावर सूज येते आहे किंवा डोळ्याखाली पफीनेस सतत येतो आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वैद्यांकडे जाणं, डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. परंतु बऱ्याचदा खूप वेळेला जास्त झोप होते किंवा कमी झोप होते. उशी जाडसर घेतल्यामुळे सुद्धा चेहरा सुजलेला असतो किंवा आता उन्हाळ्यामध्ये आपण खूप मोठा फॅन लावतो आणि सतत फॅन खाली असतो त्यामुळे सुद्धा सूज येते. तर अशी काही कारणं असतील तर ही सूज जाण्यासाठी तुमच्या चेहऱ्याला उत्तम मसाज करणं गरजेचं असतं. पण हा मसाज कशाने करायचा तर तेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे आणि स्टेप सांगणार आहे. त्या स्टेपनं जर का तुम्ही या गोष्टी 21 दिवस केल्या तर तुमच्या चेहऱ्यावरचा पफीनेस गेलेला आहे, डोळ्याखाली जी सूज तुम्हाला जाणवते आहे ती गेलेली आहे हे लक्षात येईल. शिवाय डोळ्याखालची काळी वर्तुळं असतील ती सुद्धा हळूहळू फेड आउट व्हायला मदत होणार आहे. ते कसं, कुठली रेमेडी आहे आणि कशा स्टेप्स आहेत हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 18 एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा माझा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे. तेव्हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा. यामध्ये मी यशोदाची भूमिका करतेय आणि त्याचे 11 अभंग असे रिलीज होत आहेत. त्यातला एक अभंग ऑलरेडी रिलीज झालेला आहे, सच्चिदानंद अंबाबाई. नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबरीनं आपल्या चॅनलवर आता जे कोणी आले असतील त्यांना मी रिक्वेस्ट करीन की चॅनल आपलंच आहे, आपण सगळे एकत्र ग्रो आणि ग्लो होणार आहोत, तेव्हा चॅनल लवकर सबस्क्राईब करून टाका. तर आजचा विषय आहे डोळ्याखाली सूज येते किंवा मग चेहऱ्यावर सूज येते तर त्यासाठी काय करायचं. तर आल्याचं पाणी जे आहे ते तुम्ही उकळवून सकाळी सकाळी पिऊ शकता. उठल्यानंतर काहीही न खाता पिता हे पाणी काही दिवस पिऊन बघा. त्यानंतर अननस जर का तुम्ही जास्तीत जास्त खाल्ला तरी सुद्धा तुम्हाला जर सूज येत असेल तर त्यासाठी हे उत्तम आहे. आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. स्टेप नंबर 1 ते म्हणजे तुमचा चेहरा आधी छानपैकी क्लीन करून घ्यायचा आहे. चेहरा क्लीन करायचा म्हणजे प्रॉपर क्लिन्झिंग करायचं आणि क्लिन्झिंगसाठी मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं बायोक्युअलचं हे ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लिन्झर आहे ते मी वापरते आहे. उन्हाळ्यामध्ये हे अतिशय उत्तम आहे, हायड्रेटिंग आहे, सुदीन असं फिलिंग देतो, सगळ्या स्किन टाईपसाठी खूप चांगलं आहे. यामध्ये जे नॅचरल घटक आहेत त्यांनी हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे त्यामुळे हे अतिशय हार्मलेस आहे. कॉर्न केर्नल्स किंवा नॅचरल शुगर्सनी हे असं बनलेलं बायोक्युअलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लिन्झर आहे. नावाप्रमाणेच खूप छान हायड्रेशन देतं आणि यांनी तुम्ही तुमचा चेहरा 2 ते 3 वेळेला मस्तपैकी आधी क्लीन करून घ्यायचा आहे. ही आहे स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 आहे ते म्हणजे तुमचा चेहरा जो आहे तो आईस क्यूबनी छानपैकी मसाज करून घ्यायचा आहे. आपल्या चेहऱ्यावर जर सूज इन्स्टंटली घालवायची असेल तर बर्फ हा वापरायचा आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अगदीच तुम्ही हे प्रयोग करू शकता. बर्फाचं फेशियल कसं करायचं या संदर्भात एक मी पूर्वी व्हिडिओ बनवला होता, तो जाऊन तुम्ही बघू शकता. तसंच आता फक्त 2 क्यूब्स घ्यायचे आहेत. ते 2 क्यूब्स मस्तपैकी तुमच्या चेहऱ्यावर फिरवायचे आहेत, डोळ्याखाली फिरवायचे आहेत. हे 2च क्यूब जरी तुम्ही रोज सकाळी वापरले तरी चालेल किंवा आता जे आपण क्रीम मसाज सांगतो आहोत त्याच्या आधी हे करणं गरजेचं आहे. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी सुद्धा करू शकता. तर स्टेप नंबर 3 ते म्हणजे आपण चेहऱ्याला मसाज करणार आहोत. सगळ्यात आधी मी तुम्हाला डोळ्याखाली जी सूज येते त्याबद्दल सांगणार आहे. तिथेही आपल्याला मसाज करायचा आहे. त्यासाठी एक विशिष्ट क्रीम आहे, ते जर तुम्ही वापरून मसाज केलात तर तुम्हाला लक्षात येईल की तो पफीनेस पूर्ण गेलेला आहे. मागे पण या क्रीम बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. बायोक्युअलचं हे जे फॉरएव्हर यंग अंडर आय क्रीम आहे हे अतिशय उत्तम आहे. 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगून झालेलं आहे. याचे अतिशय उत्तम असे रिझल्ट आहेत. हे मुळात ना नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी एक्स्ट्रॅक्ट केलेलं क्रीम आहे. बायोक्युअलचं जे प्रोडक्ट आहेत ते सगळे असेच आहेत की नॅचरल गोष्टींपासून ते एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. जे तिथल्या गोष्टीसाठी गरजेचं आहे ते घटक ते वापरतात. तर यामध्ये पायथॉल किंवा पेप्टाइड नावाचे जे नॅचरल सोर्सेस आहेत, जे ग्रीन टी आणि विडेन पिलोसा नावाच्या घटकांपासून हे
एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, बनवलेलं आहे. याचं टेक्स्चर जे आहे ते अतिशय स्मूथ आहे, लाईट वेट आहे. त्यामुळे तुम्ही दिवसा जरी लावून त्यानंतर सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर तुम्ही जे काय आहे ते रुटीन केलं तरी सुद्धा चालणार आहे. हे पूर्ण जे क्रीमचा डबा आहे तो संपेपर्यंत तुम्हाला लक्षात येईल तुमचा पफीनेस गायब झालेला आहे. शिवाय डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी झालेली आहेत. शिवाय सुरकुत्या यायला सुरुवात होते किंवा इथली स्किन जी आहे ती लवकर लूज पडायला सुरुवात होते, कारण इकडे म्हणावं तसं मॉइश्चरायझर आपल्या स्किनला मिळत नाही आणि म्हणून हे क्रीम खूप छान आहे. आता हे जे क्रीम आहे हे मी डोळ्याखालच्या पफीनेससाठी सांगितलंय, पण संपूर्ण चेहऱ्यावर जर का सतत सूज येत असेल तर कुठलं क्रीम आपण घरच्या घरी बनवायचं ही रेमेडी जाणून घ्या. आता हे जे क्रीम आपण बनवणार आहोत त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची सूज तर कमी होणारच आहे, पण त्याचबरोबरीनं इथे जर वांगाचा पॅच सुरू झाला असेल, मी तुम्हाला म्हणते सुरू झाला असेल, तर जर मोठे मोठे पॅच असतील तर ते निघत नाही, त्याला खूप वेळ लागतो. पण अगदी सुरुवात झालेली आहे, थोडं थोडं आपल्याला जाणवतं आहे किंवा पिगमेंटेशनची सुरुवात आहे असं तुम्हाला जाणवत आहे, मुरुमांची सुरुवात झालेली आहे असं जाणवत असेल तरी सुद्धा हे उत्तम आहे. बरं, ज्यांना मुरुम ऑलरेडी असतील, फोड असतील, ते दुखत असतील तरी सुद्धा तुम्ही हे बिनदिक्कतपणे वापरू शकता. हे मी तुम्हाला अगदी सांगेन, कारण इन्ग्रेडियंट सांगत असतानाच तुम्हाला लक्षात येईल की याचा काहीही हार्म होणार नाही किंवा हार्शली जो आहे तो मसाज होणार नाहीये. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन. तर सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे नीम पावडर, कडुलिंबाच्या पाल्याची पावडर. यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आणि टॉक्सिन्स जे असतात ते निघून जायला मदत होते आणि म्हणून नीम पावडर जी आहे ती तुम्ही प्यायची सुद्धा असते, ती खाण्यासाठी सुद्धा असते आणि ती चेहऱ्यावर लावण्यासाठी असतात. चेहऱ्यावरचे जे रंध्र असतात ते हे अशा पद्धतीच्या ज्या महत्त्वाचे घटक असतात, त्यातले ज्या महत्त्वाचे गुण असतात ते छानपैकी आतमध्ये अब्झॉर्ब करत असतात आणि म्हणून जे पदार्थ आपण आतून घेतो ते चेहऱ्याला लावले ना तर त्याचे बेनिफिट्सही आपल्याला तेवढेच मिळत असतात. इथे आपण नीम पावडर अर्धा चमचा घेतो आहोत. मी आता तुम्हाला सांगते आहे तेवढंच प्रमाण घ्या, कारण हे 20 ते 21 दिवस क्रीम पुरेल एवढं मी तुम्हाला प्रमाण सांगते आहे. त्यापेक्षा अधिक बनवायची गरज नाही. अगदी वाटलं तुम्हाला सूट होते तर तुम्ही नंतर परत बनवू शकता. तर अर्धा चमचा इथे नीम पावडर घेतलेली आहे. घटक नंबर 2 ते म्हणजे चंदन पावडर. उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा खूप टॅन होतो किंवा खूप गरमी होत असते, त्यासाठी चंदन पावडर हे बेस्ट आहे. चंदन पावडरमुळे तुमच्या चेहऱ्याला छान ओलावा मिळणार आहे, हवं तितकंच मॉइश्चराईज तुमचा चेहरा होणार आहे, तुमच्या चेहऱ्याला छान तजेला येणार आहे. त्यामुळे इथे अर्धा चमचा आपण चंदन पावडर घेतली आहे. आता तिसरा घटक आहे तो म्हणजे मुलतानी माती. मुलतानी मातीमध्ये असे गुणधर्म आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात त्या पोर्समध्ये संपूर्णतः घाण काढून टाकतात. जे ऑइल सिक्रीट होत असतं ते ऑइल बॅलन्स करण्याचं काम मुलतानी माती करतं. जर का तुम्ही रोज यांनी मसाज केला तर तुम्हाला लक्षात येईल की चेहरा इतका छान स्वच्छ झालेला आहे. शिवाय तुमच्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल होतं किंवा चेहऱ्याला सतत घाम येतो ना तो नियंत्रित आणायला मदत करेल. त्यामुळे मुलतानी माती इथे आपण अर्धा चमचा घेतो आहोत. त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे. आंबे हळद किंवा तुम्ही कस्तुरी हळद जी आहे ती वापरली तर उत्तम. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर का कुठले मुरूम येणार असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर आणखीन कुठला हार्म होणार असेल तर त्यासाठी हे प्रिव्हेंट करायला खूप छान आहे. तुम्हाला माहिती आहे हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यानंतर आता हे सगळं आपण गुलाब पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. गुलाब पाण्याचे सुद्धा खूप सारे बेनिफिट्स आपल्या चेहऱ्याला मिळत असतात. ते छानपैकी मिक्स करायचं. बऱ्यापैकी पातळ अशी पेस्ट करायची आहे. आता पातळ पेस्ट का करायची? कारण हे छानपैकी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण भरपूर प्रमाणात पाणी टाकू नका, मग खाली सुद्धा भरपूर होतं. मी इथे 3 ते 4 टेबल स्पून मोठे असे टाकलेले आहेत आणि अगदी तुम्हाला असं वाटलं तरी सुद्धा घट्ट होतंय तर थोडंसं आणखीन वरतून पाणी होईल साधारणपणे अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी गाळून घेतलं, त्याच्या सगळ्या छान ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या खाली उतरल्या. मी हे गाळून का घेते आहे? कारण आता रोज यांनी जर मसाज करायचा असेल तर ते तुमच्या चेहऱ्याला हार्मफुल होता कामा नये. त्यामुळे ते सगळे जे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स असतात ते निघून जायला हवेत आणि म्हणून आपण आता याचं क्रीम बनवणार आहोत. तर हे जे खाली पाणी उरलेलं आहे या पाण्यामध्ये आता आपण 2 चमचे ॲलोवेरा जेल घालणार आहोत. कारण जर आपल्याला क्रीम बनवायचं असेल तर ते
छानपैकी फॉर्म होण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं जेल हे गरजेचं आहे. आता कॉर्नफ्लॉवर जरी तुम्ही याच्यामध्ये घातला आणि त्याला छानपैकी घट्टपणा आणलात तरी सुद्धा चालणार आहे. पण इथे आपण ॲलोवेरा जेल घेतोय कारण ते आणखीन तुमच्या चेहऱ्याला छान बेनिफिट देणार आहे. तर 2 चमचे ॲलोवेरा जेल घातलं. आता ते इतकं छान फेटून घ्यायचं आहे. खूप वेळ फेटावं लागतं ते. ते खूप फेटल्यानंतरच क्रीम फॉर्ममध्ये येतं. त्यामुळे खूप कष्ट घ्या, छानपैकी फेटून घ्या. आता फेटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हळूहळू ते क्रीम फॉर्ममध्ये येतं आहे. आणि क्रीम फॉर्ममध्ये आल्यानंतर तुम्ही हे जे टेक्स्चर बघता आहात ते अतिशय स्मूथ झालेलं आहे. अजिबात खडबडीत नाही, तुमच्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचा हार्म होणार नाही, पण बेनिफिट्स मात्र संपूर्ण मिळणार आहेत. तर हे जे क्रीम आहे यांनी आता आपल्याला रोज छानपैकी मसाज करायचा आहे. तुम्ही बघाल तर हे क्रीम लावल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, एवढ्या सगळ्या गोष्टी घातल्यात तर आता हे तुमच्या चेहऱ्यावर असा जडपणा आणेल, तर नाही. आता हे क्रीम फॉर्ममध्ये आल्यानंतर तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केलेल्या आहेत. त्यामुळे रात्री झोपताना जर का तुम्ही हे क्रीम लावून मसाज करून झोपलात तरी सुद्धा चालणार आहे. रात्रभर तुमच्या चेहऱ्याला मस्तपैकी बेनिफिट्स याचे मिळतील. पण जर का असं पॉसिबल नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की नाही ती चिपचिप जाणवते आहे किंवा नाही कम्फर्टेबल वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावर, तर 2 ते 3 तास कधीही तुम्हाला वेळ असेल दिवसातला त्यावेळेला तुम्ही ते ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर चेहरा वॉश करून टाकायचा आहे. वॉश केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मॉइश्चरायझर अप्लाय करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीनं जर का तुम्ही छानपैकी 3 ते 4 मिनिटं जरी मसाज केला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्याला किती सारे बेनिफिट्स मिळतात. म्हणजे चेहऱ्यावरची सूज तर निघून जाणारच आहे, 100% सूज जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलं ती कारणं नसतील तर सूज जाणार आहे. तर सूज तर निघून जाईलच, पण चेहरा छान उजळ व्हायला मदत होईल. थोडेसे जे वांगाचे तुम्हाला असे पॅचेस नाही म्हणणार मी, अगदी असे दाणे दाणे जे जाणवतायत, असे छोटे छोटे बिंदू असतात, ते जर तुम्हाला जाणवत असतील तर ते निघून जायला मदत होते. डोळ्याखाली सुद्धा जर का तुम्ही ही क्रीम, बायोक्यूलचं क्रीम जे आहे ते जर तुम्ही वापरू शकत नसाल तर डोळ्याखाली सुद्धा या क्रीमनं मसाज केला तरीही चालणार आहे. तर ही रेमेडी तुम्हाला युजफुल वाटते की नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा. जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांना मी सांगेन चॅनल आपलंच आहे, चॅनल सबस्क्राईब करून टाका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.